नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी NHAIने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील 62 पेट्रोल पंपांना नोटिसा बजावल्या आहेत। दहिसर टोल प्लाझा ते गुजरात सीमेवरील तलासरीपर्यंतच्या MH48 मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या विकासासाठी जबाबदार असलेल्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कथित नियमांबद्दल 62 पेट्रोल पंप चालकांना नोटिसा बजावल्या आहेत। उल्लंघन, अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या पेट्रोल पंपांकडे जाणाऱ्या रस्त्याची देखभाल करण्यावर NHAI भर देत असते। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील 121 किलोमीटर लांबीचा 6 लेनचा बिटुमिनस कॅरेजवे डिसेंबर 2023 पासून NHAI द्वारे व्हाईट टॅपिंगमध्ये रूपांतरित केला जात आहे। 620 कोटी रुपये खर्चून केंद्र सरकारद्वारे निधी दिला गेला आहे। NHAIच्या म्हणण्यानुसार काश्मीर ते गुजरात सीमेपर्यंत पेट्रोल पंप मालकांना पंपाकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या महामार्गाची योग्य देखभाल करण्यास सांगितले आहे, अन्यथा त्यांचा परवाना अधिकाऱ्यांच्या मार्फत रद्द होऊ शकतो। अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कच्च्या आणि अरुंद स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली, विशेषतः पावसाळ्यात, ज्यामुळे संभाव्य अपघात आणि वाहन चालकांना अडचणी येतात। रस्त्यावर चिखल साचल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। पेट्रोल पंप चालक आपली वाहने रस्त्यावर उभी करतात, त्यामुळे इतर वाहनधारकांना याचा धोका असतो। पाहणी केल्यानंतर मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या शिरसाड फाटा ते वर्सोवा पुलापर्यंतच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झाल्याचं अधिकाऱ्यांना आढळून आलं। यासोबतच बेकायदा बांधकाम करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांनाही नोटिसा देण्यात आल्या। NHAI व्यवस्थापक सुमित कुमार म्हणाले की 62 पेट्रोल पंपांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। आणखी एक स्मरणपत्र पाठवले जाईल आणि त्याचे पालन न करणाऱ्या ऑपरेटरवर कारवाई केली जाईल। कुमार पुढे म्हणाले की महामार्गावर वसई पूर्वेतील सातिवले, दहिसर पूर्वेला दिल्ली दरबार आणि मीरा रोड पूर्वेकडील पांडुरंगवाडे या ठिकाणी 10 फूट ओव्हरब्रिज आणि 3 व्हेहिक्युलर अंडरपास बांधण्याची योजना सुरू आहे। सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर वारंवार होणाऱ्या जीवितहानीमुळे सुधारणासाठी विस्तृत पावले आखण्यात आली होती। हायवे पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये पालघर जिल्ह्यात 579 अपघातामध्ये 263 मृत्यू आणि 387 जखमी झाले आहेत आणि NHAI अंतर्गत येणाऱ्या मीरा भाईंदर वसईविरार विभागातील 676 अपघातामध्ये 164 मृत्यू आणि 541 जखमी झाले आहेत। दहिसर ते तलासरी या MH48 वर 17 ब्लॅक स्पॉट असल्याचंही या आकडेवारीतून समोर आलंय। NHAI अधिकाऱ्यांनी सांगितलं की स्ट्रेचचे रूपांतर रस्त्याला दीर्घायुष्य देण्यास आणि अपघातांना आळा घालण्यास मदत करेल। ब्लॅक स्पॉटसाठी हा कायमस्वरूपी उपाय आहे, तथापि तात्पुरत्या उपाययोजनांसाठी NHAI सुमारे 18 ठिकाणी सुमारे 400 नवीन लॅम्प पोस्ट उभारणार आहेत, जिथे सध्या प्रकाश व्यवस्था नाही। संपूर्ण मार्गावरील रस्त्यांच्या खुणा देखील सुधारल्या जातील आणि या मार्गासाठी प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच ATMS प्रस्ताव यापूर्वीच राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे।